नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भगवान श्रीकृष्णाच्या सत्य, न्याय, धर्म, नीती मार्गाचा सर्वांनी अवलंब करून वाटचाल करावी. धर्माबद्दलची त्यांची निष्ठा, आदर्श यांचे पालन करून श्रेष्ठ राष्ट्र निर्माण करावे, असे निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक खाते व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था पोलीस उपायुक्तपदी नियुक्त झालेल्या IPS रोहन जगदीश यांनी आज पदभार स्वीकारला. टिळकवाडी बेळगाव येथील इस्कॉनतर्फे गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले असून गेल्या 1 सप्टेंबर पासून परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराजांचे कृष्ण कथाकथन गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 4:30 ते 9 वाजेपर्यंत मंगल आरती, जप, गुरुपूजा व कृष्ण कथाकथन, बुधवारी मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा आणि शुक्रवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी श्री प्रभुपाद आविर्भाव दिन साजरा करण्यात येणार आहे. विश्वकर्मा समाजातील नागरिकांना हिंदू पांचाळ विश्वकर्मा असे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विश्वकर्मा सेवा संघ यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन देण्यात आले. संसदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज 18 सप्टेंबर पासून जुन्या इमारतीतच सुरू होणार आहे. मात्र गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 19 सप्टेंबर रोजी संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात सुरू होणार आहे. यावर्षी 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करून ते देशवासियांना समर्पित केले होते. नवीन संसद भवनाचे काम नव्या इमारतीत सुरू झाल्यानंतर जुनी इमारत लोकशाही संग्रहालयामध्ये रूपांतरित होणार आहे. वैमानिक प्रशिक्षण देणारे शहर म्हणून बेळगावची नवीन ओळख निर्माण होत आहे. एअरफोर्स या वैमानिक प्रशिक्षणासोबतच बेळगावमध्ये खासगी प्रशिक्षण संस्थाही सरकारच्या माध्यमातून सुरू झाल्या आहेत. सांब्रा येथील विमानतळावर सुरू झालेल्या एका प्रशिक्षण केंद्रानंतर येत्या काही दिवसात दुसरे प्रशिक्षण केंद्रही सुरू होत आहे. त्यामुळे देशातील एक वैमानिक प्रशिक्षण हब म्हणून बेळगावची ओळख निर्माण होत आहे. गोव्याहून कारवारकडे वाहतूक होत असलेली 1,18,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई कारवार शहर पोलिसांनी येथील काळी पुलाजवळील खापरी देवस्थानासमोरील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर केली. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संतोष ठाकरकर, तालुका कारवार, प्रसाद देसाई, राहणार गुळ्ळापूर, तालुका यल्लापूर अशी आहेत. अंकोला तालुक्यातील अवरसा येथील मिथुन नाईक ही व्यक्ती फरार झाली. या दारूची किंमत 1,18,600 रुपये इतकी आहे. कारवार शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत. बेळगाव महापालिकेच्या महसूल खात्याच्या उपायुक्तांनी घेतलेल्या बैठकीत मानसिक ताण येऊन एका अधिकाऱ्याला उभ्या उभ्या भोवळ आल्याची घटना आज सकाळी घडली. महानगरपालिकेत आज बेळगाव उपायुक्त महसूल रेश्मा तालिकोटी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी महसूल अधिकारी श्रीकांत इराले यांना काही विषय संदर्भात धारेवर धरले असता अधिकारी श्रीकांत यांनी उपायुक्तांच्या प्रश्नांचे उत्तर देत असताना भोवळ येऊन ते कोसळले. अचानकच त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी इस्पितळात हलवण्यात आले अशी माहिती मिळाली आहे. श्री क्षेत्र सोगल सोमनाथ येथे 3ऱ्या श्रावण सोमवारी रथोत्सव पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून मढळेश्वर मठ होसूर येथील गंगाधर स्वामी, बैलहोंगलचे नीळकंठ महास्वामी, आमदार महांतेश कौजलगी, आमदार विश्वास वैद्य, रामदुर्गचे माजी आमदार महादेव यादव उपस्थित होते.
बेळगाव राऊंड टेबल 119च्या वतीने मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी 119चे उपाध्यक्ष सोहन चौधरी, सचिव रोहन गुरव, खजिनदार विक्रांत शानबाग, सदस्य प्रसाद सुनल, संचित कित्तूर व इतर उपस्थित होते। गणेशोत्सव केवळ 12 दिवसावर येऊन ठेपला आहे, त्यामुळे शहरातील सर्व प्रभाग स्वच्छ करण्यावर भर द्या। ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत ती तातडीने सुरू करा, रस्त्यांची दुरुस्ती करा, अशी सूचना आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी आरोग्य निरीक्षकांना आणि इतर अधिकाऱ्यांना केली। निपाणी येथील चिमगावकर गल्ली येथे रफिक अहमद पटेकरी यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून तिजोरीतील 3 लाखाची रोकड, 25 तोळ्याचे सोन्याचे दागिने व अन्य किमती साहित्य चोरट्यांनी लांबवल्याची घटना मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास उघडकीस आली। भर वस्तीत चोरीची घटना घडल्याने शहरवासियांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे। सदर चोरीत चोरट्यांनी सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। शहरी भागामध्ये भर दिवसाही रस्त्यावरील विद्युत खांबावरील दिवे सुरू राहण्याच्या घटना सुरूच असतात, परंतु आता ग्रामीण भागातही रस्त्यावरच्या खांबावरचे विद्युत दिवे भर दिवसाही सलग पूर्ण दिवस सुरू राहत आहेत। कंगराळी बुद्रुक येथील लक्ष्मी गल्लीमधील विद्युत दिवे मंगळवारी पूर्ण दिवस सुरूच होते। यामुळे आता हेस्कॉम खात्याला दिवसाही रात्र दिसू लागली आहे काय, असे प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहेत। तसेच अशा बेजबाबदार हेस्कॉम कर्मचाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात येत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।